Hello friends, welcome to my YouTube channel. Today we are going to learn a new poem Why from Standard 8th Subject English. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गातील वाय या कवितेचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया. वाय म्हणजे का. I know a curious little boy who is always asking why this, why that, why then, why now, why not, why, by and by. I know a curious little boy. I know म्हणजे मला माहिती आहे. A curious म्हणजे जिज्ञासू किंवा उत्सुक. लिटल बॉय म्हणजे लहान मुलगा. I know a curious little boy म्हणजेच मला माहिती आहे एक जिज्ञासू लहान मुलगा. Who is always asking why. Who is म्हणजे जो, always asking why नेहमी, asking म्हणजे विचारणे, why म्हणजे का, म्हणजे नेहमीच असे का असे प्रश्न तो विचारत असतो. Why this, why that, why then, why now, why not, why, by and by. Why this म्हणजे असे का. Why that म्हणजे तसे का. Why then म्हणजे नंतर का. Why now म्हणजे आत्ताच का. Why not म्हणजे का नाही. नंतर why, by and by आणि का अशा पद्धतीने तो प्रश्न विचारत असतो. नेक्स्ट स्टॅन्झा. He wants to know why wood should swim. He wants to know म्हणजे त्याला माहिती करून घ्यायचं आहे किंवा त्याला जाणून घ्यायचं आहे. Why wood should swim म्हणजे लाकूड पाण्यावर का तरंगते हे त्याला जाणून घ्यायचं आहे. Why lead and marble sink. सिंक म्हणजे बुडणे. लीड म्हणजे शिसे व मार्बल म्हणजे काचगोळे. Why lead and marble sink म्हणजेच शिसे आणि काचगोळे पाण्यात का बुडतात हे त्याला जाणून घ्यायचं आहे. नेक्स्ट. Why stars should shine and wind should blow. Why star म्हणजे तारे, should shine म्हणजे तारे चमकतात का आणि winds should blow म्हणजे वारा वाहतो का. and why we eat and drink आणि का आपण खातो व पितो का हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टॅन्झा. He wants to know what makes the cloud. He wants to know म्हणजे त्याला जाणून घ्यायचं आहे what makes the cloud म्हणजे ढग कशामुळे तयार होतात हे त्याला जाणून घ्यायचं आहे. and why they cross the sky आणि ते ढग आकाशामध्ये एकमेकांना कसे क्रॉस करतात हे सुद्धा त्यांना जाणून घ्यायचं आहे. Why sinks the sun behind the hills म्हणजे सिंक म्हणजे बुडणे पण या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे मावळणे. Why sinks the sun म्हणजे सूर्य का मावळतो. बिहाइंड द हिल्स म्हणजे टेकड्याच्या मागे सूर्य का मावळतो हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. and why the flowers die. डाय म्हणजे मरणे आणि फुले मग का या ठिकाणी मरतात किंवा कोमेजतात हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टॅन्झा. He wants to know why wind should come from out the bellows nose. He wants to know म्हणजे त्याला जाणून घ्यायचं आहे why wind should come वारा का येतो from out the bellows nose. बेलोज नोज म्हणजे भट्टीचा जो भाता आहे त्या भट्टीच्या भात्यातून किंवा यंत्रातून वारा का बाहेर येतो, हवा का बाहेर येते हे त्याला जाणून घ्यायचं आहे. Why pop gun should go pop and why the ocean ebbs and flow. Why pop gun म्हणजे खेळण्यातील बंदूक. should go pop खेळण्याच्या बंदुकातून पाप आवाज का येतो हे त्याला जाणून घ्यायचं आहे. and why the oceans ebbs and flows. ओशन म्हणजे समुद्राला, एब्स अँड फ्लोज म्हणजेच भरती आणि ओहोटी का येते हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टॅन्झा. He wants to know why fish have gills. He wants to know म्हणजे त्याला जाणून घ्यायचं आहे why fish have gills म्हणजे माशांना गिल्स म्हणजे कल्ले का असतात हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. and why boys cannot fly आणि मुले का उडू शकत नाही हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. why steam comes from the kettle spout. why steam म्हणजे वाफ comes from the kettle spout
म्हणजे केटल स्पाउट म्हणजे केटलीच्या चोचीतून स्टीम म्हणजे वाफ का बाहेर येते हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, आणि आकाशातून पाऊस का पडतो हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टॅन्झा, ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. ही वॉन्ट्स टू नो म्हणजे त्याला जाणून घ्यायचं आहे व्हाय कोल शुड बर्न, म्हणजे कोल म्हणजे कोळसा, शुड बर्न म्हणजे जळतो, म्हणजे कोळसा का जळतो हे त्याला जाणून घ्यायचं आहे. अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन, आणि साधा दगडसुद्धा का जळत नाही हे त्याला जाणून घ्यायचं आहे. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर. ॲपल कोर म्हणजे सफरचंदचा आतला भाग. हाऊ सीड्स गेट म्हणजेच सफरचंदाच्या आत बिया कसे येतात हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. अँड मॅरो इन द बोन, आणि बोन म्हणजे हाड आणि मॅरो म्हणजे हाडातील मऊ भाग, हा सुद्धा कसा येतो हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टॅन्झा, ही वॉन्ट्स टू नो व्हाय आईस शुड मेल्ट. ही वॉन्ट्स टू नो म्हणजे त्याला जाणून घ्यायचं आहे व्हाय आईस शुड मेल्ट, म्हणजे बर्फ का वितळतो हे त्याला जाणून घ्यायचं आहे. व्हाय स्पायडर ईट द फ्लाईज, आणि स्पायडर म्हणजे कोळी, ईट द फ्लाईज म्हणजे माशांना का खातात हे त्याला जाणून घ्यायचं आहे. व्हाय बीज शुड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट शुड मेक द डो टू राईज. व्हाय बीज शुड स्टिंग, बीज म्हणजे मधमाशा, शुड स्टिंग म्हणजे चावणे, म्हणजे मधमाशा का चावतात हे त्याला जाणून घ्यायचं आहे. अँड व्हाय द ईस्ट शुड मेक द डो टू राईज, आणि ईस्टमुळे डो म्हणजे मळलेलं पीठ, राईज म्हणजे फुगणे, म्हणजेच मळलेल्या पिठामध्ये ईस्ट जर घातलं तर पीठ का फुगते हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं आहे. लास्ट स्टॅन्झा, सम ऑफ हिज वायज आर नॉट टू हार्ड टू ॲन्सर इफ यू विल ट्राय. सम ऑफ हिज वायज म्हणजे त्याचे काही काचे प्रश्न आर नॉट टू हार्ड म्हणजे खूपच कठीण नाहीत, टू ॲन्सर म्हणजे उत्तर देण्यासाठी खूप कठीण प्रश्न नाहीत, इफ यू विल ट्राय म्हणजे जर तुम्हीही प्रयत्न केला तर त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकता. बट ऑदर नो वन एव्हर एट हॅज फाउंड द रिझन वाय. बट ऑदर नो वन एव्हर एट, पण काही प्रश्नांना आजवर कोणीही हॅज फाउंड द रिझन वाय म्हणजे कारण कोणी शोधू शकले नाहीत. अशा पद्धतीने या कवितेमधला जसा जिज्ञासू मुलगा असतो तसे जिज्ञासू मुलं तुम्हीसुद्धा असू शकता. तुम्हालासुद्धा असे कोणकोणते प्रश्न पडतात, अजून त्याचे उत्तर सापडले नाहीत, ते तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगू शकता. निश्चित आपण त्या प्रश्नांची उत्तरे देऊ. अशा पद्धतीनं आज आपण व्हाय या कवितेचं मराठीतून स्पष्टीकरण पाहिलं आहे. जर ही कविता तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.